तर मराठी व्याकरणामधील आज सर्वात महत्वाचा घटक आपण शिकणार आहे, ज्याचं नाव आहे शब्दांच्या जाती, आणि त्यामधील नाम या घटकावरती आपण बोलणार आहे. कुठलीही परीक्षा असो, कुठलीही सरळ सेवा एक्झाम असो, ज्याच्यामध्ये शब्दांच्या जातीवरती प्रश्न येत असतो आणि खूप जास्त असं महत्व याला दिलं जातं. जास्तीत जास्त प्रश्न जर विचारले जात असतील तर तो घटक आहे शब्दांच्या जाती. या घटकावरती तुम्हाला जर कुठलाही प्रश्न चुकवायचा नसेल, त्याचे मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणे खूप अनिवार्य आहे. एकदम अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण शब्दांच्या जातीमधील नाम हा टॉपिक आपण क्लिअर करणार आहे. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इथे जे काही तुम्हाला कंटेंट मिळतात ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. कुठलंही तुम्हाला यामध्ये पैसे पेड करावे लागत नाहीत. तर शब्दांच्या जाती मराठी व्याकरणामध्ये 8 असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठलाही शब्द वाक्य जर बोलत असेल तर ते वाक्य आपण या शब्दांच्या 8 जातीपैकीच बोलत असतो, बरोबर. तर शब्दांच्या जाती किती आहेत? शब्दांच्या जाती 8 आहेत. त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. 4 जाती ह्या विकारी मानल्या जातात आणि 4 जाती ह्या अविकारी मानल्या जातात. इथं तुम्हाला एक खूप महत्वाचं असं लक्षात ठेवण्यासारखं सांगतो की विकारी म्हणजे काय, तर विकारी म्हणजे होते सवेय आणि अविकारी म्हणजे होते अवयव. सवेय आणि अवयव मराठी व्याकरणाच्या कुठल्याही टॉपिक मध्ये जर तुम्हाला ऑब्लिक मध्ये असे काही शब्द दिसत असतील तर ते तुम्ही पाठ करणे खूप महत्वाचं आहे. कारण आजपर्यंत जे पेपर सेटर आहेत यांनी काय केलेलं आहे, विकारी आणि अविकारीच विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. खालीलपैकी कुठली जात हे विकारी आहे? मग तुम्हाला ऑप्शन दिले असतात नाम, क्रियाविशेषण, अवयव, शब्दयोगी आणि उभयान्वयी अवयव, बरोबर. तुम्हाला विकारी माहित आहे, पण तुम्हाला जर हा ऑप्शनल शब्द माहिती नसेल, सवेय आणि अवयव, विकारी म्हणजे सवेय होतो. तुम्हाला माहिती आहे की नाम हा विकारी जात आहे, परंतु तुम्हाला जर सवेय माहित नसेल, सवेय म्हणजेच विकारी होतो, तर तुम्ही काय करणार, तो प्रश्न स्किप करणार, तुमचा तो प्रश्न चुकल्या जाणार. मग विकारी म्हणजे काय, तर लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते शब्द काय असतात, विकारी जातीचे मानले जातात. ती जात विकारी जात आहे. अर्थातच विकारी म्हणजे लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे बदल होतो. बघा, आता एखादा आपण नाम घेतलं, लिंगामध्ये बघा कसा बदल होतो. तो मुलगा, इथं जर मला मुलगाच्या जागी मुलगी घ्यायचं असेल, मुलगी, तर इथं काय घ्यावं लागेल, मला तो घ्यावं लागेल का, तो मुलगी म्हणू का आपण, नाही, तोच्या जागी मला इथं ती घ्यावं लागेल, बरोबर. म्हणजे या तोच्या ऐवजी इथं काय आला, ती झाला, बरोबर. म्हणजे काय झालं, या सर्वनामामध्ये सुद्धा काय झाला, बदल झाला. कशामुळे, हे लिंग बदललं. मी काय केलं, मुलगा हे लिंग होतं पूर्वी, तर मी मुलगी घेतलं. जसं मी मुलगी घेतलं म्हणजे काय केलं, मी मुलगाचं मुलगी हे लिंग जन केलं, तर काय झालं, सर्वनाम सुद्धा बदललं. तोच्या ऐवजी काय आलं, इथं ती घ्यावं लागलं. कारण तो मुलगी आपण म्हणू शकत नाही, ती मुलगी म्हणता येतं. जसं क्रियापदाचं सांगतो तुम्हाला, एक क्रियापदाचं बघा. क्रियापदामध्ये समजा आहे राम धपकन पडला. यामधलं क्रियापद कोणतं आहे, मग क्रियापद आहे पडला, बरोबर. हे क्रियापद नाम, सर्वनाम, विशेषण आणि या अविकारी जाती, क्रियाविशेषण, अवयव, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव हे नेमके काय आहे ते आपण या शब्दांच्या जातीमध्ये जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं आपण शिकणार. मग आता सध्याचं तुम्ही लक्षात घ्या, क्रियापद म्हणजे होते पडला. पडणे, धावणे ही काय आहे, क्रिया आहे, ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे पडला हे क्रियापद आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी राम धपकन पडला, जसं मी या रामचं काय करणार, राम हा पुरुषलिंगी आहे, राम काय आहे, पुरुषलिंगी आहे. जसं मी या रामला चेंज करून सीता घेणार, सीता धपकन, आता काय होणार, इथं पडला होणार की पडली होणार आहे, साहजिक आहे. आपण सीता धपकन पडला म्हणू काय, आपण म्हणणार सीता धपकन पडली. म्हणजे काय झालं, इथं लक्षात घ्या विकारी आणि अविकारी मधला फरक कसा आहे. क्रियापदाचा जसं मी या सीताला इथं, रामला इथं सीतामध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे लिंग चेंज केलं, हे स्त्री जातीची आहे आणि हे पुरुष जातीचे आहे, हा राम पुरुष जातीचा आहे. जसं काय केलं, मी रामला सीता बनवलं, तसं
याच्यावरती काही केलं का मी, याचा चेंजेस केला का, त्याचा चेंजेस आपोआप घडून आला. का बरं घडून आला तो कारण की मी लिंग चेंज केलेलं आहे. राम धपकन पडला होतं तर सीता धपकन पडली झालं. ऑटोमॅटिकली क्रियापद सुद्धा काय झालं, चेंज झालेलं आहे. म्हणून हे शब्द जे आहेत या साईडचे हे जे 4 जाती आहेत ह्या विकारी मानल्या जातात, कारण यांच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होत असतो. बरोबर. अविकारी जाती बघा, आता अविकारी म्हणजे अव्यय होतो आणि याच्यामुळे लिंग वचन आणि विभक्तीमुळे कुठलाही बदल होत नाही. याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. क्रिया विशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अवयव. बघा आता केवल प्रयोगी अवयव सांगतो तुम्हाला. केवल प्रयोगी अवयव, अरे वा राम तू छान गाडी घेतलीस. गाडी घेतली. आता या ठिकाणी अरेवाच्या या रामच्या ठिकाणी मी जर सीता टाकलं, सीता, बरोबर, या रामला मी काढलं आणि लिंग चेंज केलं सीता, तर आपण हा अरेवा शब्द चेंज होणार का, नाही होणार. काहीच चेंज होणार नाही. फक्त मी लिंग चेंज केलं परंतु काहीही चेंज होणार नाही. जसं या ठिकाणी राम धपकन पडला होतं, रामला मी सीतामध्ये केलं तर सीता धपकन पडली झालं. पण इथं अरे वा राम तू छान गाडी घेतलीस, इथं सुद्धा मी लिंग चेंज केलं, इथं सुद्धा मी सीता घेतली, तर अरे वा सीता तू छान गाडी घेतलीस. म्हणजे वाक्याचा जो काही दुसरा पार्ट होता राम आणि सीता मधला मी चेंजेस जेव्हा केला तर मी बाकीचा काही बदल झाला का, कुठलाही बदल झाला नाही. बाकी कुठलाही बदल झाला नाही. बघा केवल प्रयोगी अवयव, केवल प्रयोगी अवयव, केवल प्रयोगीचं सुरुवातीला काय होतं, अरे वा राम तू छान गाडी घेतलीस. बरोबर. आता जसं मी या रामला काय केलं, या रामला मी सीता केलं. बरोबर. वाक्य पा जसंच्या तसं आहे. अरे वा जसाच्या तसा आला, अरे वा जसाच्या तसा आला. आणि तू छान गाडी घेतलीस हे सुद्धा काय झालं, इथं जसंच्या तसं येणार. कारण अरे वा राम तू छान गाडी घेतलीस, वाक्य बरोबर आहे. इथं सुद्धा काय होईल, सीता जरी मी लिंग चेंज केलं पण अरे वा सीता तू छान गाडी घेतलीस. इथं काही बदल झाला काय, जसं याच्यामध्ये काही बदल झाला काय, याच्यामध्ये 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 कुठलाही बदल झालेला नाही. फक्त काय झालेलं आहे, लिंग चेंज झालेलं आहे. रामच्या जागी मी सीता घेतलेला आहे. म्हणून वाक्यात काय होते, तिथं लिंग जरी चेंज झालं, वचन जरी चेंज झालं आणि विभक्ती जरी चेंज झाली तरी या 4 जातीमध्ये कुठलाही बदल होत नाही, त्यांच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. मग विकार म्हणजे काय, बघा इथं विकार म्हणजे काय, शब्दांच्या मूळ रूपामध्ये लिंग वचन आणि विभक्ती यामुळे जो बदल होतो त्याला विकार असं म्हणतात. मग आता मुख्य जो टॉपिक आहे आपला तो आहे शब्दांच्या जातीमधील पहिला घटक आहे नाम. नाम म्हणजे काय, मग सृष्टीतील कोणत्याही वास्तविक अथवा काल्पनिक घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम. बघा लेक्चर थोडं मोठं होईल चालेल आपल्याला, परंतु नाम या घटकावरती कोणत्याही परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न जर आला तर आपला प्रश्न चुकला पाहिजे नाही. त्यामुळे आजचा तुमचा वेळ थोडासा जाणार, परंतु हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला पाहिजे. बरोबर. सृष्टीतील कोणत्याही वास्तविक अथवा काल्पनिक घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम आहे. मग आता हे 2 शब्द तुमच्या लक्षात आले असतील, वास्तविक आणि काल्पनिक काय आहे. म्हणजे असे घटक की जे भूतलावावरती काय आहेत, उपस्थित आहे, ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो, असे घटक असतात वास्तविक घटक. परंतु काल्पनिक घटक म्हणजे काय, यांना सुद्धा नावे असतात काय, अशी तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आली असेल. मग जी काल्पनिक घटक म्हणजे ज्यांना आपण काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो. आपण त्यांना पाहू शकत नाही, आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, परंतु आपण त्यांना जाणवू शकतो की असं सुद्धा काही आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, दृश्य आणि अदृश्य स्वरूपात वस्तू वास्तविक पेन आपण पाहू शकतो, त्याला हाताने स्पर्श करू शकतो, त्याचा यूज सुद्धा करू शकतो. सेम कागदाचं पण तेच. बरोबर. यांना दिलेली जी नावं आहेत ही काय आहेत, वास्तविक म्हणजे यांना सुद्धा नावे आहेत, किंवा काल्पनिक किंवा गुणवाचक. बघा राग आपल्याला समजून येतो की याला राग आलेला आहे. बरोबर. त्या व्यक्तीचं सौंदर्य आहे. स्वर्ग सुद्धा असतो, म्हणजे एखाद्या आपण जसं अमरावतीमध्ये मी राहतो तर अमरावतीमध्ये आमचं जे थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे चिखलदरा, आणि त्या ठिकाणी जर मी गेलो तर मी म्हणेल की हा तर खरा पृथ्वीवरचा स्वर्गच आहे.
आहे का तो साक्षात स्वर्ग? परंतु मी असं का बरं म्हटलं, कारण तिथल्या जे निसर्गाचं जे सौंदर्य होतं, तिथलं जे मनमोहक वातावरण होतं, त्याला बघून मी असं त्याला एक इमॅजिनेशन केलं की स्वर्ग सुद्धा असाच असेल. बरोबर. तर ही जी नावे आहेत ही काय आहेत? काल्पनिक नावे आहेत, गुणवाचक नावे आहेत. बघा, विकारी प्रकृती, नामाला लिंग वचन व विभक्तीचे विकार प्राप्त होतात. आपण अगोदरच बघितलं, विकारी जात आहे ना, नाम ही विकारी जात आहे, तिला सवय म्हटलं जाते. म्हणून इथं हे काय आहे? विकारी प्रकृतीची जात आहे. नामाला परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येणार की खालीलपैकी कुठली जात ही हिला विभक्ती, लिंग वचन व विभक्तीचे विकार प्राप्त होतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर नाम आलं असेल, त्या 4 जातीपैकी कुठलीही जात आली असेल विकारी जातीपैकी, तर ते तुमचं काय असणार आहे? ते तुमचं उत्तर असणार आहे. बहुमुखी उपयोग, कधी कधी नाम जे आहे हे कसं सर्वनाम म्हणून सुद्धा वापरलं जातं. विशेषण किंवा अव्यय सुद्धा नाम म्हणून कार्य करतात. म्हणजे सर्वनाम सुद्धा काय होतं? नाम म्हणून वापरलं जातं. विशेषण सुद्धा कधी कधी नाम म्हणून वापरलं जातं आणि अव्यय सुद्धा कधी कधी नाम म्हणून वापरले जातात, नामाचे कार्य करत असतात. मराठीत नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. इंग्रजी व्याकरणामध्ये, इंग्रजी ग्रामरमध्ये नामाचे जे प्रकार आहेत ते 5 दिलेले आहेत. फक्त इथं काय दिलेले आहेत? जे 2 प्रकार आहेत ते काय दिलेले आहेत? सामान्य नामाचे उपप्रकार म्हणून दिलेले आहेत. मग मराठीत नामाचे मुख्य प्रकार 3 कोणते आहेत? बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. मी का बरं वारंवार तुम्हाला हे सांगत असतो की परीक्षेमध्ये असं येऊ शकते, तसं येऊ शकते. इथंच तुमचं काय होणार? क्लिअर होणार. आणि आपली सिरीज कशी चालणार की आपली जे हे व्हिडिओची सिरीज आहे कशी चालणार? आज आपण नाम या घटकावरती बोलणार आहे, नाम हा घटक शिकून घेणार आहे. याचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो काय असेल? फक्त आपल्या नामावरती काय असणार? क्वेश्चन अनालिसिस असणार. प्रश्न नामावरती कसे येतात, आजपर्यंत कसे आलेले आहेत आणि पुढे याच्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात. बरोबर. मग मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती? 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक, ज्याला धर्मवाचक नाम सुद्धा म्हटलं जाते. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, नामाचे मुख्य प्रकार किती? एकूण म्हटलं, बघा, नामाचे मुख्य प्रकार आणि इथं एकूण प्रकार जर म्हटलं, एकूण नामाचे मुख्य प्रकार आहेत 3 आणि एकूण प्रकार किती? मग एकूण प्रकार आहेत 5. मग नामाचे मुख्य प्रकार बघा, सामान्य नाम, एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या समान गुणधर्माचा ज्याच्यामधून बोध होतो, याचे अनेक वचन होते. या नामाचं अनेक वचन सुद्धा होते. प्रश्न याच्यावरती सुद्धा तुम्हाला येऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या नामाचे अनेक वचन होते. त्या ठिकाणी जर तुम्हाला सामान्य नाम दिसलं तर त्याचं अनेक वचन होते आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये काय येतो? मुलगा, शहर, नदी आणि कुत्रा. बघा, सामान्य नाम का बरं म्हटलं गेलं? तर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? बघा, काय आहे इथं? मुलगा दिलेलं होतं. मुलगा सामान्य नाम म्हणून मुलगा दिलेलं होतं. आता मुलगा हा कुठला स्पेसिफिक तुम्हाला जर म्हटलं तो मुलगा, तुमच्या लक्षात येईल का कोण मुलगा, कोणाचा मुलगा? नाही लक्षात येणार. पण तुम्हाला जर राम म्हटलं तर राम सुद्धा हा काय आहे? मुलगा आहे. म्हणून तुमच्या लक्षात येईल की राम हा एक या व्यक्तीचा मुलगा आहे किंवा हा व्यक्ती, याचं नाव राम आहे. पण मुलगा या जातीमध्ये मुलगा ही एक जात आहे. याच्यामध्ये सर्वच्या सर्व जे कुठले मुलाचे गुणधर्म ज्याच्यामध्ये असतील ते सर्वच्या सर्व काय येणार? या गोल राऊंड मध्ये येणार. बरोबर. म्हणजे समान गुणधर्माच्या जातीला काय करते? हे प्रेझेंट करत असते सामान्य नाम. समान गुणधर्माचा याच्यामधून बोध होतो. मग विशेष नाम म्हणजे काय? तर जातीचा नाही तर एका विशिष्ट घटकाचा, व्यक्तीचा बोध होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलगा, राम हा मुलगा आहे. बरोबर. परंतु राम हे एक विशेष नाम आहे, त्याच्यामधून एका स्पेसिफिक व्यक्तीचा आपल्याला काय होतो? बोध होतो. हे नाम कसं असते? एकवचनी असते. बघा, हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवणं. आता हा जो आपला ह्या ज्या पीपीटीज आहेत, ह्या पीपीटीची लिंक मी तुम्हाला आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ज्याच्यामधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि पुन्हा पुन्हा त्याच्यामधून तुम्ही रिवाइज करू शकता. एकदम शॉर्ट अशी नोट्स तुमच्याजवळ तयार असणार आहे. मग जातीचा नाही तर एका विशिष्ट घटकाचा बोध होतो. हे नाम जे आहे हे एकवचनी असते, सामान्य नाम अनेकवचनी असते. आता अनेकवचनी आणि एकवचनी यातला मधला फरक समजून घ्या. बघा, मुलगा आहे, इथं मुलगा दिलेला आहे. आता मुलगाच मुलगे होते का रे? नाही.
मुलगाचं मुलगे हे सॉरी मुलगाचं मुलगे, एक मुलगा 10 मुलगे, बरोबर. शहराचं शहरे होते, शहराचं शहरे होते. नदीचं नद्या होते. म्हणजे काय, सामान्य नामाचे अनेक वचन होते आणि एक वचन हे जे आहे विशेष नाम याचं अनेक वचन होत नाही. कसं, इथं राम आहे, रामचं रामे होते का? मुंबईचं मुंबया होते का? नाही. गोदावरीचं गोदावऱ्या होते काय? नाही होत. मोतीचं मोत्या सुद्धा होत नाही, बरोबर. म्हणून विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, सामान्य नामाचं अनेक वचन होते. म्हणून भाववाचक आणि धर्मवाचक नाम बघू. ज्याला स्पर्श करता येत नाही, फक्त गुणांचा बोध होतो, अगोदरच आपण बोललेलं आहे. हे नावं कसे असतात? काल्पनिक असतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकत नाही, फक्त त्या काय करतात, आपण जाणवू शकतो. सौंदर्य, याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही, परंतु आपल्याला जाणवते की हे निसर्गाचं सौंदर्य आहे, त्या व्यक्तीमध्ये धैर्य आहे, त्या व्यक्तीमध्ये खूप हुशारी आहे, त्याला मृत्यू आला, बरोबर. हे आपण काय करू शकतो? जाणवू शकतो. याला आपण पाहू शकत नाही, याला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणजे वास्तविक स्वरूपात दाखवता येत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे बघा, या नामाचं अनेक वचन होतं का? अनेक वचन होते. विशेष नामाचं अनेक वचन होतं का? होत नाही. भाववाचक नामाचं अनेक वचन होतं का? हुशारी, हुशाऱ्या, बरोबर. इथं तुम्हाला पीपीटी मध्ये जरी दिसत नसलं, पण तुम्ही करून बघायचं आहे मित्रांनो. सौंदर्य दिलेलं आहे, मग करून बघायचं आहे तुम्हाला. सौंदर्याचं सौंदर्य होईल का? नाही होत. हुशारीचं हुशाऱ्या होईल का? नाही होत. मग काय, भाववाचक नामाचं सुद्धा अनेक वचन होत नाही. सामान्य नामाचे दोन उपप्रकार आहेत बघा. सामान्य नामाचे दोन उपप्रकार. पूर्वीलाच मी बोललो, जर नामाचे तुम्हाला मुख्य प्रकार विचारले तर 3 सांगायचे आणि एकूण प्रकार विचारले तर 5 सांगायचे. जर ऑप्शन मधून जायचं आपण, ऑप्शन मध्ये 3 आणि 5 असेल तर कन्फ्युजन आहे. पण कसं, जर तुम्हाला दिलेलं असेल एकूण तर आपण लिहायचे 5, मुख्य असेल तर आपण लिहायचे 3. मग सामान्य नामाचे दोन उपप्रकार कोणते? तर पदार्थवाचक नाम आणि एक समूहवाचक नाम. हे जे दोन आहेत हे काय आहेत? इंग्रजी ग्रामरमध्ये याला सेपरेटली दिलेलं आहे. तर पदार्थवाचक म्हणजे नाम काय? जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजले जातात, संख्येने मोजले जात नाहीत. आणि हे कसे असतात? बहुधा एकवचनी असतात. बहुधा म्हटलेलं आहे, 100% नाही, 99.99% हे कसे असतात? एकवचनी असतात. मग जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजले जातात, बघा, पाणी, आणि हे संख्येने मोजले जात नाहीत. एक पाणी, 2 पाणी आपण असं म्हणतो का? एक सोने, 2 सोने, एक दूध, 2 दूध द्या, असं काही म्हणतो का आपण? नाही. त्याला आपण कसं आपण काय म्हणू शकतो? 1 पेन द्या, 2 पेन द्या, हे म्हणतो. आणि ते पदार्थवाचक नामामध्ये येते का? नाही. मग याचं एकवचनी असतात, अनेक वचन होते का भाऊ? पाणी, याचं पाण्या होईल का रे? नाही. दुधाचं दुध्या होईल काय? नाही. दुधे होतील का? नाही. म्हणजे पदार्थवाचक नामाचं सुद्धा काय होते? पदार्थवाचक नामे सुद्धा ही एकवचनी असतात. आणि पाणी कसं मोजतात? लिटर मध्ये. सोने कशामध्ये मोजतात? ग्रॅम मध्ये. दूध लिटर मध्ये. कापड मीटर मध्ये, बरोबर. असं हे पदार्थवाचक नामाचे गुणधर्म आहेत. दुसरं आहे समूहवाचक नाम. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेले नाव आहे. ज्यांच्यामध्ये काय आहेत? समान गुणधर्म आहेत, बरोबर. जसं सैन्य, सैन्य दिलेलं आहे इथं. सैन्य, एखादी बटालियनची तुकडी असेल आणि त्याच्या समान कसे असतील? समान गुणधर्माचे कमांडोज असतील, तर ते त्या घटकाला, त्या तुकडीला, म्हणजे या सैन्यामध्ये किती असतील? एक 30 समजा, 30 जवान असतील, 30 जवान. तर या 30 जवानांचं मिळून काय झालं? एक सैन्य झालं आहे. एक सैन्य झालेलं आहे आणि याला नाव दिलेलं आहे, हे नाव आहे समूहवाचक नाम. जसा कळप, हरिणे असतील, समान गुणधर्माचे हरण आहेत. याच्यामध्ये काही बकरी वाघ आहे का? नाही. मग जे काही हरिण आहेत याला नाव दिलेलं आहे कळप. म्हणून हा कळप सुद्धा काय आहे? सामान्य नामामधील समूहवाचक नामाचा प्रकार आहे. मोडी, जुडी, ढिगारा आणि वर्ग हे काय आहेत? सामान्य नामामधील समूहवाचक नाम याचे उपप्रकारामध्ये मोडतात. पण भाववाचक नामाची निर्मिती बघू. सामान्य नामे व विशेषणांना प्रत्यय जोडून भाववाचक नामे कशी बनतात बघा. आता सुंदर, सुंदर हे काय आहे? सुंदर हे एका विशेषण आहे. ती व्यक्ती सुंदर दिसते, म्हणजे त्या व्यक्तीमधला काय दाखवत आहे? ते विशेष दाखवत आहे, काहीतरी त्याच्यामधला गुण दाखवत आहे. परंतु या सुंदरला जर ये प्रत्यय लावला तर त्यापासून बनतो सौंदर्य. मग सौंदर्य हे काय आहे? सौंदर्य हे भाववाचक नाम आहे.
इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे कसा, तर खालीलपैकी कुठले नाम हे विशेषणापासून बनलेले, खालीलपैकी कुठले भाववाचक नाम हे विशेषणापासून बनलेलं आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मध्ये जर सौंदर्य दिसलं तर हे काय आहे, विशेषणापासून बनलेलं आहे. बरोबर, सौंदर्य हे नाम विशेषणापासून बनलेलं आहे. मग शूर, शूरच झालं शौर्य, शूर पण काय आहे, एक विशेषण आहे, त्याच्यापासून शौर्य झालं. आता मनुष्य बघा, मनुष्य हे सामान्य नाम आहे आणि याला त्व प्रत्यय जोडला तर मनुष्यत्व झालं, म्हणजे हे भाववाचक नाम तयार झालं. आणि हे कुठलं नाम आहे मग, मनुष्य, मनुष्य हे सामान्य नाम आहे. शत्रू, शत्रूपासून शत्रुत्व, शहाणा, शहाणा प्लस त्याला लावला आपण पण किंवा पणा, तर शहाणपणा किंवा शहाणपण. देव, देवपण, गरीब, गरिबी, पाटील, पाटीलकी, माणूस, माणुसकी. गुलाम पासून बनलं गुलामगिरी, गोड पासून झाला गोडवा आणि नवल पासून नवलाई, थोर पासून थोरगी. हे जे काही हे नावे तुम्हाला दिलेली आहे ते अशाच्या असे तुम्ही पाठ करणं खूप महत्वाचं आहे. वाक्यातील नाम कसं ओळखायचं, तर बघा वाक्यातलं आपल्याला नाम ओळखायचं आहे. नाम कसं फाइंड आउट करायचं, तर वाक्यातील कर्ता व कर्म, कर्ता व कर्म नेहमीच काय असतात, नाम असतात. मग आपण याच्यापूर्वी शिकलो आहे की कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसा ओळखायचा. मग काय करतो आपण, क्रियापदाला नारा आणि नारे प्रत्यय जोडतो. पकडणारा, पकडणारा कोण, पकडणारा कोण, वाघ, वाघ काय झाला, कर्ता. मग आहे काय, हे वाघ नाव नाम आहे, वाघ सुद्धा काय आहे, नाम आहे. कुठलं नाम आहे हे, सामान्य नाम आहे. कारण वाघामधले स्पेसिफिक असं काही दिलेलं नाही की हा कुठला कोणता वाघ आहे. बरोबर, याला काही नाव दिलं आहे का, नाही. म्हणून वाघ हे सामान्य नाम इथं आहे. वाक्यातील कर्ता आणि कर्म, दुसरं कर्म काय आहे, वाघाची क्रिया कोणावर झाली, सशावर झाली पकडण्याची. मग ससा सुद्धा काय आहे, सामान्य नाम आहे आणि हा पण काय आहे, नामाचा प्रकार आहे. षष्टी प्रत्यय चाचीच्या मागे पुढे दोन्ही काय असतात, नाम असतात. आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला, मग याच्या मागे किंवा पुढे काय असते, नाम असते. मग यंत्र, यंत्र काय आहे, यंत्र सुद्धा काय आहे, नाम आहे. षष्टी प्रत्ययाचे जे प्रत्यय आहेत याच्या मागे आणि पुढे हे दोन्ही सुद्धा काय असतात, नामे असतात. मग आहे काय, याच्या मागचं जे नाव आहे यंत्र हे नाम आहे. बरोबर. मग शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येत असतात. जसा झाडावर, हा काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, जोडून आलेला आहे नामाला. मग झाड काय आहे, झाड इथं हे सुद्धा एक नाम आहे. कुठलं नाम आहे, झाड, झाड सुद्धा एक सामान्य नाम आहे. विभक्ती प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द सुद्धा काय असतात, नाम असतात. म्हणते सागराने, सागराने हा विभक्तीचा प्रत्यय आहे. कुठल्या विभक्तीचा प्रत्यय हा, हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. तृतीय विभक्ती, आता ह्या विभक्त्या काय आहेत, जसं जसं आपण या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या सिरीज मध्ये आपण पुढे पुढे जाणार तसे आपण विभक्ती सुद्धा शिकणार आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येणार की हे विभक्ती प्रत्यय काय असतात. मग हा विभक्तीचा प्रत्यय इथं ने लागलेला आहे आणि विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द सुद्धा म्हणते नाम असतात. मग सागर सुद्धा काय आहे, नाम आहे. सार्वनामिक विशेषण, जसं माझा, तुझी, तिचा यानंतर नामच येते. माझे पुस्तक. आता सार्वनामिक विशेषण का बरं म्हटलं जाते, कारण हे सर्वनामापासून बनलेले विशेषण आहे. मी पासून बनलं माझा, तू पासून बनलं तुझी, तू पासून बनलं तुझी आणि ती पासून बनलं तिचा. मग मी, तू, ती हे काय आहेत, सर्वनामी आहेत. मी, तू, ती हे सर्वनामी आहेत आणि यांच्यापासून जे विशेषण बनते ते सुद्धा काय असते, त्यांच्या समोर काय सुद्धा असते, नामच असते. यानंतर सुद्धा काय असते, नामच असते. सार्वनामिक विशेषणाच्या नंतर मी पासून बनलं मग माझा, माझे पुस्तक, पुस्तक काय आहे इथं, पुस्तक सुद्धा हे नाम आहे. कुठलं नाम आहे, तर सामान्य नाम आहे. नामाचे विविध उपयोग सुद्धा आहेत. म्हणजे काय, तर कुठल्या नामाचा कुठला उपयोग केला जाऊ शकतो, सामान्य नामाचा सुद्धा हा विशेष नाम म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. जेव्हा एखादे सामान्य नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वापरले जाते, बघा एखादं सामान्य नाम आहे ते जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलं जात असेल. पोपट काय आहे, पोपट हे सामान्य नाम आहे, पोपट. बरोबर, आपण शिकलो की समान गुणधर्म असणारे काय एकाच याच्यामध्ये येतात. मग हे सामान्य नाम आहे आणि सामान्य नाम इथं काय वापरलेलं आहे, विशेष नाम म्हणून. इथं काय म्हटलं यानं या वाक्यामध्ये, आमचा पोपट कालच गावला गेला. म्हणजे
हा पोपट इथं पक्षी नसून, हा पोपट पक्षी नसून एका मुलाचे विशिष्ट ते काय दिलेले आहे, नाव आहे. म्हणजे आपल्या शेजारी कोणीतरी राहतो एक व्यक्ती आणि त्याच्या मुलाचं नाव पोपटराव आहे. बरोबर. मग त्याला आपण जेव्हा विचारतो तो सांगतो की आमचा पोपट कालच गावला गेला. मग पोपट आपल्याला माहित आहे हे पक्षाचं नाव आहे आणि पक्षाच्या नावामधलं ते सामान्य नाम आहे. बरोबर. परंतु त्याचा वापर इथं एखाद्या व्यक्तीसाठी विशिष्ट नाव म्हणून केलेला आहे, त्याच्यामुळे सामान्य नामाचा सुद्धा विशेष नाम म्हणून वापर केला जातो. तसंच दुसरं काय आहे, विशेषण नामाचा सुद्धा सामान्य नाम म्हणून वापर केला जातो. जसा सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला जातो, तसा विशेष नामाचा सुद्धा सामान्य नाम म्हणून वापर केला जातो. मग जेव्हा विशेष नाम उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून वापरले जाते, एक तर अनेक वचन म्हणून वापरले जाते किंवा मग कोणाला तरी उपमा द्यायची असते विशेष नामाची, तेव्हा सामान्य नाम म्हणून त्याचा उपयोग होतो. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आणि त्राटिका, बघा लक्ष्मी आणि त्राटिका ही काय आहेत, विशेष नावे आहेत. ही एका इंडिव्हिज्युअल, एका स्पेसिफिक व्यक्तीसाठी दिलेलं नाव असते. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं सामान्य नाम म्हणून उपयोग केला. आमची बायको म्हणजे लक्ष्मी, या व्यक्तीच्या बायकोचं नाव वेगळं काहीतरी असू शकतो, परंतु त्या व्यक्तीच्या बायकोच्या गुणांवरून तिला त्याने काय म्हटलं आहे, लक्ष्मी आहे. आणि तुमची मुलगी त्राटिका दिसते. बरोबर. त्या मुलीच्या गुणावरून तिला त्राटिका हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, विशेष नाव, त्यांचे हे प्रत्यक्ष नाव आहेत का नाही, त्यांचे नाव काहीतरी वेगळे आहेत, परंतु त्यांच्या गुणांमुळे त्यांना काय दिलेले आहेत, ह्या उपमाना दिलेल्या आहेत. मग म्हणून विशेष नामाचा सुद्धा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. येथे लक्ष्मी आणि त्राटिका ही नावे नसून, बघा इथं खाली दिलेलं आहे, येथे लक्ष्मी आणि त्राटिका ही नावे नसून विशिष्ट गुणांचे प्रतिनिधित्व करणारी सामान्य नावे आहेत. इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. भाववाचक नाम, भाववाचक व साधित नामे. भाववाचक नामाचा सुद्धा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. मग शांती, शांती जे आहे, शांती हे भाववाचक नाम आहे. या भाववाचक नामाचा सुद्धा विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. येथे शांती जी आहे हा कोणाचा गुण नसून, हा कुठल्या व्यक्तीमधला गुण नसून, ते एका मुलीचं नाव इथे दिलेले आहे. ज्या वेळेला आपण शिकलो आहे, ज्या वेळेला एखादं नाव एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर ओळखण्यासाठी दिलं जाते, त्यावेळेला ते काय असते, विशेष नाम म्हणून ओळखलं जाते. तसंच इथं माधुरी आहे. माधुरी सुद्धा काय आहे, इथं माधुरी सुद्धा एक विशेष नाम म्हणून उपयोग करते. माधुरी काय आहे, भाववाचक नाम आहे, परंतु इथं ते विशेष नाम म्हणून उपयोग होतो. साधित नामे, विशेषण साधित, अव्यय साधित आणि धातू साधित. विशेषणाचा नामाप्रमाणे उपयोग. शहाण्याला शब्दांचा मार, श्रीमंतांना गर्व नसतो. बघा शहाणा, शहाण्याला म्हणजे काय, शहाणा. शहाणा सुद्धा काय आहे, विशेषण आहे. श्रीमंत ही पण काय आहे, विशेषण आहे. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, गरीब आहे, त्याच्यामधलं ते विशेषण दर्शवतो. मग शहाण्याला शब्दांचा मार, इथं काय झालेला आहे, विशेषणाचा नामाप्रमाणे उपयोग करण्यात आलेला आहे, नामाप्रमाणे उपयोग झालेला आहे. श्रीमंतांना गर्व नसतो म्हणजे हे काय आहे, शहाणा श्रीमंत एका सामान्य नामाच्या प्रमाणे कार्य करत आहेत. बरोबर. अव्यय साधित, अव्ययाचा सुद्धा नामासारखा उपयोग होतो. त्याच्या वाक्यात आणि चा वापर असतो, त्याच्या वाक्यात आणि चाचा वापर असतो, आणि चाचा वापर असतो. मग इथं सुद्धा काय झालेले आहेत, यांनी नामासारखं कार्य केलेलं आहे. सगळीकडे छी तू होईल, हे सुद्धा काय आहे, इथं सुद्धा नामासारखा वापर झालेला आहे. सगळीकडे छी तू होईल. मग धातू साधित, धातूला प्रत्यय जोडून नामासारखा उपयोग. हसणे हा एक चांगला व्यायाम आहे. हसणी काय आहे, धातूला प्रत्यय जोडून नामासारखा उपयोग. हस हा धातू होता, हा काय होता, हस हा धातू होता, परंतु याला ने काय लावला, ने हा प्रत्यय जोडला आणि त्यामुळे काय झालं, हसणे हे एक नामासारखा इथं काय झाला, त्याचा उपयोग झाला. हसणे हा एक चांगला व्यायाम आहे. म्हणजे विशेषण साधित नामे सुद्धा असतात, अव्यय साधित नामे सुद्धा असतात आणि धातू साधित नामे सुद्धा असतात. विशेषण साधित त्याच्यामध्ये विशेषणापासून बनलेले असतात, अव्यय साधित नामे हे अव्ययापासून बनलेले असतात आणि धातू साधित नामे हे एखाद्या धातूपासून बनलेले असतात. ते कसे ओळखायचे, तर बघा शहाण्याला जसं इथं होतं, तर शहाण्याचा आपण करून बघितलं, शहाणा होतोय, शहाणा हे एक विशेषण आहे. श्रीमंतांना होतं ते म्हणजे श्रीमंत, श्रीमंत सुद्धा एक विशेषण आहे. आणि चा ही काय आहेत, अव्यय आहेत आणि यांच्यापासून
त्याचा नामासारखा उपयोग झालेला आहे। जसं इथं हसणे आहे, हसणेचा जर आपण धातू काढला तर हस हा धातू आहे आणि त्याला ने प्रत्यय जोडला, त्याच्यामुळे काय झालं, हे धातू साधित नाम झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं हा शब्दांच्या जातीमधील नाम टॉपिक आपण इथं क्लिअर केलेला आहे। आता पुढचा जो व्हिडिओ असणार आपला, तो असणार या शब्दांच्या जातीमधीलच नाम या घटकावरती आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि याच्या पुढे कसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, पेपर सेट यांचा माइंड काय असू शकतो, अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण पुढचा नेक्स्ट बनवणार आहे तो, आणि आपल्या या एक्झाम वॉरियर युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे। जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओच्या अपडेट्स मिळत राहतील।